झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। सावली, सॉरी। दादाची चूक होती म्हणून मी काही नाही करू शकलो। खरं तर परिस्थिती तशी होती, तुम्ही काही करू शकला नाहीत माहिती आहे मला। जाऊ ना आत। मला का विचारतेस? आणि तुम्ही नवरा बायको आहात ना, सो प्रायव्हसी मेंटेन केली पाहिजे म्हणून विचारलं। हो सारंग, मला बोलायचं होतं तुझ्याशी। आय नो तू खूप फ्रस्ट्रेटेड आहेस, पण एक मैत्रीण म्हणून तुझ्याशी बोलावं असं वाटलं म्हणून मी आले। बोल। घरात जे काही घडलं, आय मीन सखदेव प्रकरण, त्याबद्दल बोलायचं आहे। एखाद्याची जर चूक असेल आणि इतरांनी त्यावर संशय व्यक्त केला आहे, तर ह्यात चुकीचं काय आहे? चुकीचं काहीच नाही। विश्वास ठेवला होता मी दादावर, विश्वासघात झाला माझा। खरं तर सवय झाली आता मला विश्वासघाताची। कुणावर विश्वास ठेवायचं कळत नाही। एकीकडे मन सांगते की दादा असं नाही करणार, सगळे फॅक्ट्स त्याच्या विरोधात आहेत। करेक्ट आहे तुझं सारं, म्हणूनच मी सांगते की इतक्यात तू काही निष्कर्ष काढू नको ना। काय खरं आहे काय खोटं आहे हे येणारा काळच सांगेल, पण यामुळे तू घरच्यांशी रूढ वागू नकोस सारं। तिलोत्तमा मॅडमला काय वाटत असेल ह्याचा विचार कर। आय एम सॉरी, तुला वाईट वाटेल, पण तुझं तुझ्या आईकडे अजिबात लक्ष नाही आहे असं मला वाटतं। कारण ह्या सगळ्या प्रकरणाचा त्यांना किती त्रास होत असेल ह्याचा विचार केलास? घरात सतत टेन्शनचं वातावरण, सततची भांडणं, हे कुठल्या आईला आवडणार आहे? तुला माहिती आहे, आपलं जेव्हा लग्न ठरलं होतं ना, तेव्हा मी हे घर बघितलंय। किती शांत, किती आनंद होता या घरात, उत्साह एकदम। आणि जेव्हापासून तुझं लग्न त्या मुलीशी झालंय, तेव्हापासून या घरातली शांतीच गेली। मी कोणाला टार्गेट करत नाहीये, पण सखदेव निघून गेल्यानंतर तू तिलोत्तमा मॉमशी बोललायस का? कारण बाकीचं सगळं जाऊ दे, पण तू तुझ्या मॉमशी सध्या बोलायला हवंस। त्यांना तुझी गरज आहे, कारण अशा वेळीच तूच त्यांना समजून घेऊ शकतोस। झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।